अनंत चतुर्दशीचा दिवस उजाडला. बाप्पाच्या निरोपाची आरती चालू झाली. सर्व कार्यकर्ते आम्ही जमलो होतो. नंतर बाप्पाला आम्ही ट्रॅक्टरमध्ये नेऊन ठेवलं. बाप्पाला फटाकड्याची मानवंदना दिली आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जल्लोष चालू झाला. काही कार्यकर्ते डीजेच्या तालावरती नाचत होते. खूप जल्लोषात मिरवणुकीला सुरुवात झाली. सर्व कार्यकर्ते गुलालमय झाले होते. पुढे महिलांचा झिम्मा फुगडीचा खेळ चालू होता. महिलाही खूप आनंदात आपला खेळ खेळत होत्या आणि पुढे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांचा पारंपरिक लेझिमीचा खेळ चालू होता आणि लहान मुलांचा आणि कार्यकर्त्यांचा डीजेवरचा ताल हात चालूच होता आणि डीजेवरच्या गाण्यावरती महिलाही थिरकत होत्या. आणि ह्या चौकात मिरवणूक आली की सर्व कार्यकर्त्यांचा जल्लोष एवढा वाढणार की काय बोलायचं. आणि त्याच्यात मी पण. नंतर सर्व महिलांनी गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि मिरवणूक पुढे निघाली. पुढे ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दरवर्षीप्रमाणे बाप्पासाठी हार आणि सर्व कार्यकर्त्यांसाठी नाश्त्याची सोय केली होती आणि मिरवणूक विसर्जन स्थळाकडे निघाली. नंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पासाठी फटाकड्यांची आतिषबाजी सुरू झाली. आरती झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पांना नतमस्तक होऊन पुढच्या वर्षी लवकर हा जल्लोष चालू केला. नंतर आम्ही गणपती बाप्पाची छोटी मूर्ती विसर्जनासाठी पाण्यात नेली आणि नंतर 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार करून मूर्ती आपण विसर्जन केली. नंतर गणपती बाप्पाची मोठी मूर्ती सर्व कार्यकर्त्यांनी धरणामध्ये गेले आणि गणपती बाप्पांना विसर्जन करण्यासाठी तयारी चालू झाली. सर्वांना सांभाळून करा असे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते सांगत होते. आणि नंतर गणपती बाप्पांचे विसर्जन झाले आणि सर्व कार्यकर्ते भावूक झाले. जल्लोषात म्हणाले, पुढच्या वर्षी लवकर या. आणि अशा रीतीने व्यवस्थितपणे विसर्जन पार पडले. व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.